हॅलो गाईज, तर मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर आजही सकाळी मी माझ्या टाईमवर उठली होती कारण मला एक्सरसाइज करायचा होता। पण कालपासून भरपूर दिवसांनंतर मी कालपासून एक्सरसाइज चालू केली, त्यामुळे एवढी बॉडी पेन होत होती। तरी मी जास्त प्रेशर देऊन नाही केली, पण तरीही माझी एवढी बॉडी पेन होत होती की मला आजचा दिवस स्किप करावा लागला। मला आता एक्सरसाइज करत नाही आता थोडं झोपावं म्हणून झोपली परत आणि मग उठल्यानंतर गरम पाणी पियाली। अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग एक कप ब्लॅक कॉफी घेतली, जशी मी रोज घेते। आता मला माझ्या बॉडीला ही ब्लॅक कॉफी रोज सूट होते म्हणून मी घेते, काही जणांना नाही होत। रिकाम्या पोटी घेतल्यानंतर ॲसिडिटी वगैरे होते, पण मला चालतं म्हणून मी रोज घेते। त्यानंतर मग आता किचनमध्ये जाऊन सगळं जेवण करायचं। जेवण बनवल्यानंतर विचार केला की आज ब्रेकफास्ट करायला लिटरली मला टाईम नव्हता, त्यामुळे हा मी डायरेक्ट लंच दाखवते, ज्यामध्ये मी पनीर शिमला मिरची भाजी घेतली होती, 1.5 भाकरी घेतली होती ज्वारीची, छोट्या होत्या म्हणून, थोडंसं दही आणि काकडी। त्यानंतर मग ऑफिसला निघाली, पण म्हटलं आज सकाळपासून काही खाल्लं नाही आहे म्हणून डब्यामधून थोडेसे ड्रायफ्रूट्स घेऊन गेले होते, अक्रोड बदाम वगैरे, तर तेच खाल्ले जाता जाता। ऑफिसमध्ये 2 वाजता लंच केला जो घेऊन गेली होती, आणि एवढे पायऱ्या उतरताना एवढे पाय दुखतायत ना, माझ्या एक्सप्रेशनवरून समजत असतील। त्यानंतर मग निघाली ऑफिसमधून रात्री आणि डिनर केलेला आहे। आज माझी ज्वारीची भाकरी उरली नाही ॲक्च्युली रात्रीसाठी, त्यामुळे थोडासा भात, डाळ आणि मेथीची भाजी घेतलेली आहे। भाकरी नव्हती म्हणून थोडासा भात घेतलाय, कारण नुसतीच भाजी आणि डाळ नाही खायला जमणार। जेव्हा मी कीटो डाएट करत होती तेव्हा खावं लागायचं नुसतंच असं, कारण तेव्हा तर अजिबात काप्स चालत नाहीत कीटो डाएटमध्ये। पण कीटो डाएटपेक्षा मला इंटरमिटंट फास्टिंग बेस्ट वाटलं, कारण की काप्सशिवाय आपण जास्त दिवस नाही राहू शकत। फक्त पोर्शन कंट्रोल ठेवायचा, काप्स कमी, प्रोटीन आणि फायबर जास्त घ्यायचे। बस आजच्या दिवसासाठी एवढंच, उद्या भेटू, बाय।